श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, मला माहीत आहे की तू खूप व्यस्त आहेस, की तू मला 1 मिनिट सुद्धा देऊ शकत नाहीस. पण मी तुला वचन देतो की हे जर तू शेवटपर्यंत ऐकले तर तुझे जीवन बदलायसाठी तुला खूप काही मदत होईल. देव म्हणतात, पुढील काही 4 ते 5 मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत. कारण ऐकण्याची सुरुवात करणे हेच ईश्वराचा एक आशीर्वाद मान. कारण आता तुझ्यासाठी तो अद्भुत चमत्कार, ते अनेक फायदे तुझ्या दिशेने, तुझ्या मार्गावर ईश्वर पाठवू इच्छितात. आता तू त्याचे द्वार उघडले आहे, ते सहजगत्या तू प्राप्त करू शकशील. देव म्हणतात, माझ्या बाळा, मी तुझ्यावर अनंत प्रेम करतो. मी तुला कधीही दुःखी, असहाय्य बघू शकत नाही. मी तुझ्याकरता असे अनेक मार्ग उघडू इच्छितो, ज्यात प्रवेश मिळवताच तुझे आयुष्य खूप काही परिवर्तनाकडे वळेल. तुला जे हवे आहे त्या कितीतरी इच्छा पूर्ण होण्यास मी तुला सहाय्य देईल. बाळा, तो मार्ग तुझ्यासाठी विस्तारित स्वरूपात दिल्या जात आहे, ज्यावर तू फक्त आपले कर्म करत पुढे जायचे आहे. तुला आपोआप त्या संधी, ते मार्गदर्शन, ते खूप काही चमत्कार प्राप्त व्हायला लागतील, जे तू मनात इच्छितोस. आमच्याकडे त्याकरता प्रार्थना करतोस. देव म्हणतात, आज तू या संदेशापर्यंत आला आहे, ते देखील माझ्या इच्छेने. बाळा, तुझ्यासाठी अद्भुत चमत्कार होणार आहे. अनेक फायदे तुझ्या मार्गावर आहेत. देव म्हणतात, मला माहीत आहे की तुझे हृदय खूप काही कारणांनी तुटले आहे. मला माहीत आहे की पुढे जाणं कठीण आहे. परंतु मला माहीत आहे की मी तुटलेल्या तुझ्या हृदयाच्या जवळ आहे. तू मला एक हाक दिलीस आणि मी तुझ्यापर्यंत आलो. कारण बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुला कधीही असहाय्य एकटे सोडत नाही. म्हणून मी या संदेशाद्वारा तुझ्यापर्यंत आलो आहे. तूही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा, अशी आमची इच्छा आहे. तुझी स्वामी आई तुला दुसऱ्यांसारखं दुखावणार नाही. माझे मार्ग तुमच्या मार्गापेक्षा उंच आहेत. फक्त विश्वास ठेवा. श्रद्धेने आम्हाला हाका मारल्या आहेत ना, मग आमच्यावर पूर्ण विश्वास करा. श्रद्धेने, भक्तीने तुम्ही ज्याप्रमाणे आम्हाला मानताना, मग आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. जर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवला तर पुढील काही गोष्टी तुमच्यासाठी तुम्ही स्वतः अशा परिवर्तित होताना बघाल. तुमच्याकरता ते चमत्कार होताना बघाल की तुम्ही सुद्धा आश्चर्याने भरून उठाल. होय बाळा, कारण आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो. देव म्हणतात, बाळा, सर्व काही ठीक होण्याच्या प्रक्रियेस वेळ लागेल. परंतु जसे तुम्ही दररोज माझ्या उपस्थितीत येता, माझं नाव घेता, तेव्हा तुम्हाला प्रेम, आशीर्वाद आणि भाग्य बदलण्याची शक्ती मिळते. त्याचप्रमाणे विश्वास कायम ठेवा. मी आता काय करत आहे हे तुमच्या कळत नसतानाही तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल. कारण तुझं सर्व दुःख येत्या
3 दिवसात खाली होणार आहे. कारण आता आम्ही तुझ्यासाठी कार्यरत आहोत. हे पूर्ण ब्रह्मांड तुझ्यासाठी कार्य करत आहे. कारण त्याला आम्ही आज्ञा दिली आहे की तुझ्यासाठी कार्य करावे. तुझे जे काही उर्वरित कार्य आहे ते पुढे नेण्यास तुला सहाय्य प्राप्त व्हावे. बाळा, पूर्ण विश्वास ठेव. ज्या श्रद्धेने आम्हाला हाका दिल्या आहेत ना, त्याचप्रमाणे विश्वासही अटूट ठेव. स्वामी सांगतात, आता घाबरू नकोस. तुझ्या जखमा मी कायमच्या मिटवून टाकायला आलो आहे. तेव्हा तूही पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने या गोष्टीवर विश्वास ठेवावा की मी तुझे सर्व दुःख, सर्व जखमा कायमच्या मिटवणार आहे. जर तू एकदा का विश्वास पक्का केला तर तुला घाबरायचे काहीही कारण नाही. बाळा, तुला कोणतीही दुःख राहणार नाहीत. तुला कोणतीही काळजी उरणार नाही. याच्यावर विश्वास कर. स्वामी आई स्वतः तुझ्यापर्यंत आली आहे. देव म्हणतात, माझ्या प्रिय मुला, माझ्या प्रिय बाळा, मला तुला काहीतरी महत्त्वाचे सांगायचे आहे. ते नीट ऐक, लक्षपूर्वक ऐक. देव तुमच्यासाठी, तुमच्या इच्छांच्या व्यतिरिक्त ते तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला अमर्याद आनंद, शांती प्रदान करतील. मनापासून विश्वास ठेवा की देवाची कृपा तुमच्यावर असेल आणि तुम्हाला तुमच्या जीवनात संपत्तीचा आनंद घेण्यासाठी जास्त संघर्ष, कष्ट करावे लागणार नाहीत. कारण देवांची इच्छा आहे की तुम्हाला प्रसन्न पाहायचे. तुम्हाला जे आवश्यक आहे ते सर्वाधिक प्रमाणात द्यायचे. बाळा, तुझी इच्छा लवकरच पूर्ण करणार आहोत. देवाच्या वचनानुसार या आठवड्याचा उर्वरित काळ तुमच्यासाठी आश्चर्यकारक असेल. आश्चर्यकारक उपचार, आश्चर्यकारक शक्यता आणि आश्चर्यकारक आशीर्वादांसाठी स्वतःला तयार करा, ज्यांची तुम्ही कधीही कल्पना केली नसेल. असे काही आशीर्वाद या आठवड्यात तुमच्याकरता देव स्वतः पाठवू इच्छितात. ते तुमच्यासाठी असे कार्य करेल की त्यासाठी तुम्हाला जास्त कष्ट करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही जे चांगले कर्म केले आहेत त्यासाठी देव तुम्हाला पुरस्कृत करू इच्छितात. देवाची मर्जी आहे की हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा. देव म्हणतात, या आगामी काळात तुमची आर्थिक परिस्थिती लक्षणीयरित्या सुधारेल. तुम्ही ज्याची कल्पनाही केली नसेल असे आशीर्वाद देवाकडून येत आहेत. तुम्ही तुमच्या जीवनात नैसर्गिकरित्या येईल आणि तुम्हाला आर्थिक सुख आणि समृद्धीचा अनुभव प्राप्त होईल. लक्ष्मी तुमच्याकडे भरभराट करायला येत आहे. यावर ठाम विश्वास करा, श्रद्धा ठेवा. देव म्हणतात, माझा प्रचंड आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. तेव्हा आता घाबरू नको, काळजी करू नको. तुझ्यासाठी तो लक्ष्मीचा आशीर्वाद आम्ही नियोजित केला आहे. आता चिंता करणे सोड. ज्या गोष्टींसाठी तू आजपर्यंत चिंता करत होता ती सर्व काही आम्ही येत्या काळात संपवणार आहोत. त्यासाठी प्रचंड स्वामीबळ तुझ्या पाठीशी आहे. बाळा, आमचा विसर कधीही पडू देऊ नकोस. आपले कार्य अविरत
चालू ठेव. तुझ्या प्रत्येक कार्याला माझा शुभ आशीर्वाद आहे. मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, लक्षात ठेवा की देवाचे फायदे सांसारिक समृद्धीच्या पलीकडे आहेत. तो सर्व चांगुलपणाचा स्रोत आहे आणि तो तुमचा वाईट भूतकाळ पुसून टाकेल आणि वर्तमान आनंदी करेल आणि तुमचे भविष्य खऱ्या स्वप्नांनी भरेल. हा आशीर्वाद आज तुला प्राप्त होत आहे. पुढील आठवडा तुझ्याकरता खूप काही आनंदाच्या अशा बातम्या घेऊन येत आहे, ज्यासाठी तू खूप काही प्रयत्न देखील केले आहेत. त्यातील एक जे तुझ्या मनात खूप दिवसांपासून आहे, ते सर्वात पहिले तुला प्राप्त होईल. देव म्हणतात, मला माहीत आहे की माझे खूप काही बाळ यावेळेस ज्या संघर्षातून जात आहे, त्या संघर्षांना पाहता त्यांना विश्वास करणे कठीण वाटते. पण जर ते पूर्ण विश्वासाने, श्रद्धेने हा संदेश ऐकत आहेत, तर त्यांच्यावर माझी कृपा निरंतर आहे. मी त्यांच्या पाठीशी सदैव आहे. म्हणून काळजी करणे या क्षणापासून थांबवा. हा संदेश द्यायसाठी मी स्वतः तुमच्यापर्यंत आलो आहे. तेव्हा पूर्ण विश्वास करा की तुमचे भलेच होणार आहे. या काळजीतून तुमची सुटका लवकरच होणार आहे. तुमच्यासाठी ते चमत्कार, ते आशीर्वाद देत आहोत, ज्यामुळे तुमचे अनेक प्रश्न सोडवल्या जातील. तुम्हाला तो सुखाचा मार्ग दाखवला जाईल, ज्यावर तुम्ही फक्त चालायचे आहे. बाळा, कष्ट तर करावेच लागतात. जर कुणी म्हटले की खूप काही न कष्ट करता आम्हाला सर्व काही प्राप्त व्हावे, ते अशक्य आहे. थोडेफार तरी कष्ट घ्यावेच लागतील. जो कोणी कर्म करत असतो तोच सुखाची प्राप्ती करत असतो. देव म्हणतात, बाळा, जो कोणी संदेश ऐकत आहे त्यावरचे येणारे संकट टाळले गेले आहे आणि त्यासाठी असा काही मार्ग देवांकडून तयार करण्यात आला आहे, ज्यावर जर तो चालायला लागेल तर त्याच्या अनेक बाधा नष्ट होतील, अनेक संकटे नष्ट होतील. त्यासाठी तो सुखकर मार्ग दाखवण्यात आला आहे. त्याला फक्त आपले कर्म करत पुढे चालायचे आहे. बाकी सर्व ईश्वराच्या स्वाधीन करा. मनातले प्रत्येक प्रश्न, प्रत्येक कलह देवाच्या स्वाधीन करा, कारण त्यामुळे तुम्ही मनाला शांती प्राप्त कराल. तुमचे मन जेव्हा शांत राहील, तेव्हा तुमच्या मनात योग्य त्या कल्पना संचार करतील. योग्य ते विचार, सकारात्मक विचार तुमच्या मनात येतील. त्यामुळे तुम्ही आणखीनही काही, खूप काही असे चमत्कार अनुभवाल, अशी शक्ती अनुभवाल. तुमचे कार्य अगदी सोपे होईल. तुम्हाला इतरत्र भटकण्याची आवश्यकता पडणार नाही. असे काही मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. देव म्हणतात, या क्षणाला काळजी सोड. पूर्ण नामाचे चिंतन कर. त्या चिंतनामुळे तुझ्या मनाला शांती प्राप्त होईल. तुझे मन एकाग्र होईल. एकाग्र मनात ईश्वराचे चिंतन केल्यावर तू आमची प्राप्ती सहज करशील. स्वामी सांगतात, बाळा, प्रत्येक क्षणाला तुला काय वाटते की तू एकटाच चालत आहेस? नाही बरं का. तुझे स्वामी प्रत्येक क्षणाला तुझे मार्गदर्शन करतात, तुझ्या सोबत चालत असतात. तुझा विश्वास आहे ना? मग मी तुझा हात धरलेला आहे. बाळा, देवांच्या योजना तुमच्या विचारांच्या पलीकडे असतात. तेव्हा देवांच्या
काही योजनांवर विश्वास करा, श्रद्धा ठेवा. देव तुमच्या विचारांच्याही पलीकडे तुम्हाला काही देऊ इच्छितात. ते स्वीकारण्याची तयारी तुमची हवी. बाळा, देव म्हणतात, खूप काही आश्चर्यकारक असे तुझ्यासाठी येत आहे. तुमचं भाग्य उज्ज्वल होणार आहे. ते योग्य दिशेने तुम्ही चालवण्याचा प्रयत्न करा, कारण देव तुम्हाला ती शांती, ती संपत्ती देऊ इच्छितात. देव म्हणतात, बाळा, तुला ती विपुलता, ती प्रसन्नता आम्ही देऊ इच्छितो. ते आर्थिक चमत्कार तुझ्यासाठी घडवू इच्छितो. त्यासाठी तूही तत्पर राहावे. तूही सदैव विश्वासाने पुढे यावे. तुझे कर्म वाढवावे, कारण तू त्यातूनच हे सर्व काही प्राप्त करशील, अशी देवांची इच्छा आहे. देव म्हणतात, आज जो कोणी हा संदेश ऐकत आहे त्यावर आणि त्याच्या कुटुंबियांवर माझा वरदहस्त कायम आहे. देव म्हणतात, मी तुला ती संपत्ती, ते आरोग्य, ते काही समृद्धी देऊ इच्छितो. त्यासाठी तू माझ्याकडे प्रार्थना केली आहेस. बाळा, तुझी प्रार्थना मी स्वीकार करतो. तुझ्यासाठी आता ते चमत्कार पाठवू इच्छितो. तू सुद्धा प्रेमाने ते स्वीकार कर. बाळा, तुला येत्या काळात कोणतीही कमतरता जाणवणार नाही. तुझे भाग्य उदयाला आले आहे. सुखी रहा बाळा, तुझे कल्याण होईल.